विषय काय चालला होता आपला? उचलेला कमलापती मी कशामुळे बोलू लागलो? 18 वर्षाच्या भगवंताला पाहिलं, वसुदेवाच्या बेड्या गळाल्या नाहीत. देवाच्या अंगाला स्पर्श केला, वसुदेवाच्या बेड्या गळाल्या नाहीत. उचलेला कमलापती, पायची बंधने गळती. उचलल्याबरोबर देवाचा संबंध ज्या पाप्याच्या भूमीला होता ना, ते तुटला आणि प्रभाव चालला माझ्या देवाचा, पावर चालला देवाचा. पायची बंधने गळती. डोक्यावर टोपलं घेतलं, टोपल्या कृष्णाला घेतलं. वसुदेव कारागृहाच्या बाहेर निघतात. टोपल्यातल्या भगवंतानं विचार केला, बाबाला थोडी मदत कराव, एवढं काम एकट्यानं कसं करायचं. त्या टोपल्यातून पाय बाहेर काढला आणि कवाडाला टच केला, स्पर्श केला. स्पर्श केल्याबरोबर कुलप गळून पडले, साखळ्या तुटून पडल्या, आरगळा निघाल्या आणि एवढाले कारागृहाचे दार खटाखटा 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 खटा निघाले. रस्ता मोकळा केला आणि भगवान परमात्म्याला डोक्यावर घेतलेला. रात्रीचे 2-2:30 वाजण्याचा समय होता. किर्र अंधार पडलेला. मथुरा नावाच्या गावात सगळे शांत झोपले. कुठं झोपलेत? ते सगळे झोपलेत, पण आपण कुठं आहोत? आपण इथं नाही. तो आपण मथुरेत गेलोत ना, पण आपल्याला झोपायचं नाही. बरोबर आहे. आता आपल्याला झोपलेल्या लोकांपासून मथुरेतून निघायचं, गोकुळात जायचंय. वसुदेव निघाले गोकुळाकडे, नाही का? रात्रीचे 2-2:30चा समय होता. शांत वातावरण, किर्र अंधार पडलेला. कोणी जागा नव्हतं मंडळी त्या मथुरेत. पायात वाहन नाही. वसुदेवजी निघाले होते. हळूहळू हळूहळू पावलं टाकीत निघाले मंडळी. पायामध्ये वाहन घातलं नाही. वसुदेवानं आवाज आला तर कोणीतरी जागा होईल. जागा झालं तर कंसाला जाऊन सांगेल, कंस माझ्या बाळाला मारी. मंडळी रात्रीच्या 2-2:30च्या समयाला गावातून शांत दबक्या पावलाने गावाच्या बाहेर डोक्यावर टोपलं, टोपल्यात ब्रह्मांडाच्या मालकाला घेतलेलं. यमुना नदीच्या काठेनं वसुदेवजी जातात. पायात वाहन नाही. किर्र अंधार पडलेला. डोक्या इतकं गवत होतं. गवतातून रात किडे किर 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 करायला लागले. त्या अंधाऱ्या रात्र डोक्या इतक्या गवतातून पाऊल रस्ता काढत 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 यमुना नदीच्या डगरीवर चढले. वसुदेव पहाटचे जवळपास 3 वाजण्याचा समय झाला होता. यमुना नदीचं पाणी वाहण्याचं थांबलं होतं, शांत होत. गवताची काडी हलत नव्हती, पाण्याचा पत्ता हलत नव्हता. झाडावरले पक्षी शांत होते. वसुदेवाने हळू 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 पावलं टाकले. यमुना नदीच्या पाणी शांत होत ना, त्या पाण्यामध्ये पाऊल टाकला आणि पावलाचा दुपकून आवाज आला. आणि पावलाचा दुपकून आवाज आल्याबरोबर झाडावरचे झोपलेले पक्षी एकदमच थव्वेच्या थव्वे, पक्ष्यांचे थव्वेच्या थव्वे जागे झाले. पक्ष्यांच्या थव्वेच्या थव्वे, थव्वेच्या थव्वे जागे झाले. एकदा चू 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 चूचूवाट झाला. झाडावरचे पक्षी चू 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 पक्षी करू लागले. चित्र डोळ्यासमोर घ्या. यमुना नदीचं पाणी वाहते खळा 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 खळा. पाण्याच्या बिंबीतल्या पाण्यामध्ये वसुदेव डोक्यावर टोपलं, टोपल्या कृष्णाला घेऊन उभे होते. आकाशामधून पक्षाचे थव्वेच्या थव्वे कंसाच्या राजधानीकडे जाऊ लागले. पाण्यात उभा राहिलेल्या वसुदेवाचे डोळे दबदबले आणि पक्षाला आवाज दिला, हे पक्षीराज जाऊ नका. कंसाच्या राजधानीकडे कल 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 करीत जाऊ नका. झोपलेला दाडाचा कंस उठेल. माझ्या 6 लेकराला काळ्या भोर भिंतीला आपटून मारलेला तो बाल घातकी कंस आहे. माझ्या डोक्यावरच्या टोपल्यात खेळणाऱ्या लेकराचा सुद्धा
निपात करील, रक्त बंबाळ करून टाकीन, यमुना नदीचं पाणी लाल रंजित करून टाकील, माझ्या लेकराला मारून रे पक्षीराज नका जाऊ. पक्ष्यांना सांगू लागली वसुदेव, जनी कंसाचे कळे माझ्या बाळाशी मारे. दबदबलेल्या डोळ्यानं पक्ष्यांना वसुदेवानं सांगितल्याबरोबर पक्ष्यानं ऐकलं. कोण ऐकलं? कोण ऐकलं? लक्ष आहे का तुमचं? पक्ष्यानं ऐकलं. माणसं तयार नाही ऐकायला. कोण ऐकलं? पक्षी. काय ऐकलं? ऐका. पक्षी म्हणतो बाकीच्या ना रे पक्षीराज. वसुदेव म्हणतात जगाचा मालक कृष्ण गोकुळाकडे जातो, आपण त्या पापी दुराचारी कंसाकडे जायचं नाही. फिरवा रस्त्याचा मार्ग. आणि सगळ्यांनी आपल्या गाडीच्या स्टेरिंग वळवल्या आणि पक्ष्यांचे थवे